विद्यार्थी मित्रांनो, पूर्वानुमान म्हणजे नेमकं काय याविषयी आपल्याला आजच्या या सेशनमध्ये किंवा सत्रामध्ये माहिती पाहिजे आहे. पूर्वानुमान म्हटल्यानंतर याला इंग्लिशमध्ये फोरकास्टिंग असं म्हणतात आणि फोरकास्टिंगमध्ये साधारणपणे हे जे काही समोर चित्र दिसतंय आपल्या, त्या चित्राच्या इंडिकेशन किंवा सूचनेनुसार किंवा त्यामध्ये जो अर्थ सामावलेला आहे त्यानुसार मागचे जे काही तुमचे डेटा आहे हा डेटा कलेक्ट करायचा आणि जो 5 डेटा आहे तो 5 डेटा भविष्य वर्तवण्यासाठी वापरायचा. अशा पद्धतीने ह्या 2 चित्रांच्या माध्यमातून आपल्याला ज्या अगोदरचं म्हणजे पास्टच्या बाजूला जे चित्र आहे ते दाखवतंय की डेटा हा तुम्ही गोळा करायचा आहे, तो ॲनालाइज करायचा आहे आणि त्याच्या आधारे तुम्ही भविष्य जे आहे हे भविष्य वर्तवायचं आहे किंवा भविष्याचा वेध घ्यायचा आहे. तर पूर्वानुमान म्हणजे भूतकाळातील घटना, वर्तमानकालीन परिस्थिती याच्या आधारावर भविष्यकाळात नेमका काय परिस्थिती असेल तर याविषयीचं त्या ठिकाणी केलेलं वक्तव्य म्हणजे पूर्वानुमान असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा पूर्वानुमानाचा आपण विचार करतो तेव्हा रेफरन्स टू कॉन्टॅक्ट म्हणून आपण मागच्या तासाला काय लक्षात घेतलं होतं तर त्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला त्याची लिंक लागते किंवा आपल्याला त्याची समज होते की हा मुद्दा कशाशी संबंधित आहे. आणि म्हणून रिकॅपमध्ये आपण नियोजनाची प्रक्रिया लक्षात घेतली, त्यानंतर नियोजन प्रक्रिया आणि त्यातील टप्पे त्याचासुद्धा आपण विचार केलेला आहे आणि त्याचबरोबर व्यावसायिक नियोजनाचे प्रकार कोणकोणते पडतात याचा आपण सारासार विचार केलेला आहे. कोणतंही नियोजन म्हटल्यानंतर ते मर्यादाहीन असतं असं नाही, तर प्रत्येक नियोजनाला त्या ठिकाणी मर्यादा पडतात आणि ह्या मर्यादा जर लक्षात घेतल्या तर आणि पुढे वाटचाल जर केली तर नियोजनामध्ये येणारे अडथळे बरेचसे कमी होतात आणि म्हणून मर्यादा देखील आपण लक्षात घेतलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनो, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला जो काही अजेंडा आपल्या डोळ्यासमोर आहे तर त्यामध्ये नियोजन अर्थात या नियोजनामध्ये जे फोरकास्टिंग आहे त्या फोरकास्टिंगचा आपल्याला विचार करावा लागतो. आता फोरकास्टिंग हा नियोजनाचाच एक पाया आहे म्हणून वरती हेडिंग नियोजन दिलेलं आहे आणि आपला टॉपिकसुद्धा नियोजन हाच आहे. पण या नियोजन टॉपिकमध्ये आपल्याला पुढचे मुद्दे जे आहेत रिकॅप पाहिल्यानंतरचे तर त्यामध्ये नियोजन अर्थ आणि वैशिष्ट्य प्रक्रिया हे सगळं लक्षात घेतल्यानंतर त्याच्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या आणि आता पुढचा टप्पा जो आहे पूर्वानुमानाचा अर्थ आणि व्याख्या. पूर्वानुमान हा नियोजनाचा पाया असतो आणि म्हणून आपण नियोजनाच्या हेडिंगखालीच त्याचा समावेश केलेला आहे. ते नियोजनासाठीचं सहाय्यक कार्य आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण पूर्वानुमानाचा अर्थ आणि व्याख्या लक्षात घेतो त्यावेळेस आपण व्याख्या म्हणजे नेमकं काय तर त्या परिभाषा असतात आणि या परिभाषा विस्तृतपणे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायच्या असतात. या सेशन अजेंड्यामध्ये तिसरा जो मुद्दा आहे ते म्हणजे पूर्वानुमानाचं महत्त्व आणि त्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे पूर्वानुमानाच्या मर्यादा. नियोजनाच्या जशा मर्यादा असतात तशा पूर्वानुमानाच्या देखील मर्यादा असतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. साधारणपणे आपण या अजेंड्याप्रमाणे आपण पूर्वानुमानाचा अर्थ आणि व्याख्या याकडे विशेषतः लक्ष देणार आहोत. मग या सेशन अजेंड्याप्रमाणे आपण मुद्दे लक्षात घेण्यापूर्वी आपल्याला या अभ्यासाची उद्दिष्टे म्हणजे पूर्वानुमान का लक्षात घ्यायचं आहे या संदर्भाची जी उद्दिष्टे आहे, या पूर्वानुमानाचा अभ्यास का करायचा आहे या संदर्भाची जी उद्दिष्टे आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण कोणतीही कृती ही उद्दिष्टा
विना जर झाली तर त्याला दिशा नसते आणि म्हणून दिशा मिळण्यासाठी उद्दिष्ट फार महत्त्वाची असतात. यामध्ये पूर्वानुमानाचा अर्थ लक्षात घेणे, पूर्वानुमानाच्या व्याख्या विचारात घेणे, पूर्वानुमानाचं महत्त्व किंवा गरज अभ्यासणे आणि पूर्वानुमानाच्या मर्यादा लक्षात घेणे. साधारण अशा पद्धतीची ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपण पूर्वानुमानाचा अर्थ हे जे उद्दिष्ट आहे ते आपण लक्षात घेणार आहोत. मग पूर्वानुमानाचा नेमका अर्थ काय? तर पूर्वानुमान म्हणजे भविष्याचा वेध घेणे. आताच आपण लक्षात घेतलं की जे चित्रित केलेली पहिली जी काही स्लाईड होती त्यामध्ये भूतकाळातील माहिती गोळा करणं आणि ही गोळा करण्यासाठी प्रयत्न करणे, त्याचबरोबर संकलित झालेली माहिती आणि आकडेवारी आणि वर्तमानकालीन परिस्थिती याचा विचार करून भविष्य वर्तवणं किंवा भविष्याचा वेध घेणं, भविष्याचा अंदाज घेणं म्हणजे पूर्वानुमान असं आपण म्हटलेलं आहे. याचाच अर्थ पूर्वानुमान म्हणजे भविष्याचा वेध घेणे असा अर्थ होतो. पूर्वानुमान हा नियोजनाचा आधार देखील आहे, कारण नियोजन करण्यासाठी तुम्हाला नियोजन हे भविष्यकाळाशी संबंधित असतं आणि पूर्वानुमान कार्य हे देखील भविष्याचा वेध घेत असतं. म्हणून नियोजन करायचं असेल तर आपल्याला पूर्वानुमान आवश्यक आहे. पूर्वानुमानाशिवाय नियोजन शक्यच नसतं, कारण आपल्याकडे पूर्वानुमान कौशल्य नसेल, पूर्वानुमानाची प्रक्रिया नसेल तर आपण नियोजन करू शकत नाही. कारण पूर्वानुमान हा नियोजनाचा पाया आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मग हे पूर्वानुमान आहे तरी काय? तर भविष्याविषयी आगाऊ अंदाज म्हणजे पूर्वानुमान असं थोडक्यात आपल्याला सांगता येईल. भविष्याचा अंदाज का घ्यायचा आहे? हा आगाऊ अंदाज का घ्यायचा आहे? कारण हा अंदाज घेतल्यामुळे व्यावसायिक कृतीतील धोके आपल्याला अगोदरच लक्षात येतात आणि मग या धोक्यांवर आपण ते धोके समोर यायच्या अगोदरच उपाययोजना जर केली तर या धोक्यांचा प्रभाव कमी करता येतो किंवा धोके बाजूला सारता येतात आणि म्हणून भविष्याविषयी आगाऊ अंदाज करणे याचाच अर्थ पूर्वानुमान होत असतो. पूर्वानुमानाचा अर्थ अधिक विश्लेषित करताना असं म्हणता येईल की पूर्वानुमान प्रक्रियेत वर्तमान व भविष्यकालीन तथ्यांच्या विश्लेषणास महत्त्व असतं. मग वर्तमान काळात जे काही तुम्ही तथ्य गोळा केलेली आहेत त्या तथ्यावरनं भविष्यकाळात कोणती तथ्य असू शकतील याविषयी आपल्याला आयडिया येते किंवा आपल्याला जाणीव होते आणि मग ती तथ्य जी आहेत ती तथ्य प्रत्यक्षात उतरणं किंवा न उतरणं हा भविष्यकाळ हा निश्चित नसतो, परंतु जे काही वास्तव तथ्य असतात त्यात फारसा बदल होत नाही आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला की पूर्वानुमान प्रक्रियेत भूतकाळातील आणि वर्तमान काळातील तथ्य लक्षात घेऊन भविष्याचा वेध घ्यायचा आहे, परंतु हा वेध घेत असताना तथ्यांच्या विश्लेषणास अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पूर्वानुमानाचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर पूर्वानुमानाच्या ज्या परिभाषा आहेत त्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या आहेत आणि त्यामध्ये L.A. ॲलन आणि डॉक्टर S.P. गिरासे या तज्ज्ञांच्या व्याख्या आपण लक्षात घेणार आहोत. याचं कारण असं आहे की व्याख्येतनं एखाद्या संकल्पनेचा अर्थ हा नेमक्यापणाने मांडता येतो. एकच व्याख्या परिपूर्ण अर्थ दाखवायला सक्षम नसते, परंतु आपल्याला अर्थ कळण्यासाठी नेमका अर्थ कळण्यासाठी ही परिभाषा किंवा व्याख्या विचारात घेणं आवश्यक असतं. व्याख्येवरनं काही मुद्दे जरी ज्ञात झाले तरी परिपूर्ण अर्थ माहीत होण्यासाठी त्या संकल्पनेच्या एकापेक्षा जास्त व्याख्या आपल्याला विचारात घेणं गरजेचं असतं. आता अभ्यासाच्या सोयीसाठी आणि वेळेचं बंधन लक्षात घेऊन आपण पूर्वानुमानाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या 2 व्याख्या
साधारणपणे आपण लक्षात घेणार आहोत. L.A. ॲलन यांनी जी व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्ञात तथ्यांवरून अनुमान काढून त्या आधारे भविष्याची तपासणी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न म्हणजे पूर्वानुमान होय. आता इथे ज्ञात तथ्य म्हणजे वास्तविक माहिती की जी तुम्हाला माहीत आहे आणि या माहीत असलेल्या खऱ्या माहितीवरनं तुम्ही भविष्याविषयी अनुमान काढतात आणि ते अनुमान त्याची चाचपणी करण्याचा तुम्ही पद्धतशीर प्रयत्न करतात. या गोष्टींना ॲलन यांनी प्राधान्य दिलेलं आहे आपल्या परिभाषेमध्ये. डॉक्टर S.P. गिरासे यांनी दुसरी व्याख्या दिलेली आहे. त्यात ते असं म्हणतात की व्यवसायावर परिणाम करतील अशा अनुकूल व प्रतिकूल घटकांविषयीच्या माहिती व आकडेवारीच्या आधारावर भविष्यातील बदलांचा अंदाज घेण्याचे तंत्र म्हणजे व्यवसाय पूर्वानुमान असे त्याला आपल्याला म्हणता येईल. मग व्यवसाय करायचा आहे, व्यवसायाला नियोजन अत्यंत आवश्यक असतं आणि नियोजनाचा पाया पूर्वानुमान असतो. मग नियोजन जर करायचं आहे तर भविष्याचा वेध घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय करायचं, कोणी करायचं, कोणासाठी करायचं, केव्हा करायचं, या अनेक प्रश्नांच्या उत्तरांची गोळाबेरीज म्हणजे नियोजन असं आपण पाहिलेलं आहे. परंतु काय करायचं शेवटी हे भविष्याशी संबंधित आहे, कोणी करायचं हे भविष्याशी संबंधित आहे. म्हणजे नियोजनाच्या व्याख्येमध्ये दिलेले किंवा लक्षात घेतलेले सगळे प्रश्न हे भविष्यासंबंधित असतात आणि मग ह्या भविष्यासंबंधित प्रश्नांच्या उत्तराची गोळाबेरीज म्हणजे नियोजन असं जर असेल तर या नियोजनाला आपल्याला पूर्वानुमानाची साथ द्यावी लागते किंवा पूर्वानुमानाचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. आणि म्हणूनच डॉक्टर S.P. गिरासे असं म्हणतात की व्यवसायावर परिणाम करतील अशा अनुकूल आणि प्रतिकूल घटकांविषयीच्या माहिती व आकडेवारीच्या आधारावर भविष्यातील बदलांचा अंदाज घेण्याचे तंत्र म्हणजे व्यवसाय पूर्वानुमान असं त्यास म्हणता येईल. इथे माहिती आणि आकडेवारी यांचं विश्लेषण महत्त्वाचं आहे. कारण व्यवसायावर परिणाम करणारे काही अनुकूल घटकसुद्धा असतात आणि काही प्रतिकूल घटकसुद्धा असतात. मग प्रतिकूल घटकांची जी काही प्रतिकूलता आहे किंवा जो दाह आहे तो कमी करणं किंवा प्रतिकूल घटकांना बगल देणं हे आपल्याला पूर्वानुमानाच्या आधारे ते शक्य होईल का याची चाचपणी देखील आपल्याला करता येऊ शकते. आणि म्हणून डॉक्टर गिरासे यांनी दिलेली व्याख्या जी आहे ती या ठिकाणी समर्पक आहे, अधिक अर्थ विश्लेषित करणारी आहे असं आपल्याला सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, पूर्वानुमानाच्या व्याख्या किंवा परिभाषा लक्षात घेतल्यानंतर पूर्वानुमानाचे महत्त्व किंवा गरज अभ्यासणं गरजेचं आहे. नेमकं पूर्वानुमानामुळे महत्त्व का प्राप्त होतं किंवा पूर्वानुमानाचं महत्त्व किंवा त्याची गरज नेमकी काय आहे याचं विश्लेषण आपल्याला खालील मुद्द्यांच्या आधारे करता येऊ शकतं. त्यात पहिला मुद्दा जो आहे ते म्हणजे अनिश्चिततेचे प्रमाण कमी होते. भविष्य म्हटलं म्हणजे अनिश्चितता आलीच आणि वर्तमान काळ आणि भूतकाळ हा निश्चित झालेला असतो, पण भविष्यकाळ मात्र अनिश्चित असतो. आणि पूर्वानुमान कार्यरत कशासाठी करायचं असतं तर भविष्यकाळासाठी करायचं असतं. म्हणजे जी अनिश्चितता भविष्याविषयीची आहे ती अनिश्चितता कमी करण्याचं काम पूर्वानुमानामुळे शक्य होतं आणि म्हणून पूर्वानुमानाला महत्त्व आहे आणि त्याच्या अभ्यासाची गरज देखील आहे. नियोजन कार्याचा पाया म्हणून पूर्वानुमानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता नियोजन कार्याचा पाया म्हणजे नेमकं काय तर नियोजन हे पूर्वानुमानाच्या एकूण कार्यप्रणालीवर आधारलेलं आहे आणि म्हणून त्याला नियोजन कार्याचा पाया असं म्हटलेलं आहे. कारण नियोजन करायचं म्हटलं तर पूर्वानुमान अगोदर लक्षात घ्यावा लागतो
आणि पूर्वानुमानाशिवाय नियोजन कार्य असूच शकणार नाही किंवा ते ओढून ताडून करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून तुम्हाला नियोजन हे सुकर आणि योग्य पद्धतीने करायचं असेल तर तुम्हाला पूर्वानुमान लक्षात घ्यावंच लागतं, कारण तो नियोजन कार्याचा पाया आहे. निर्णय घेण्याचा आधार. आता आपण नियोजन कार्याची व्याख्या लक्षात घेतलेली होती. काय करायचं, कोणी करायचं, केव्हा करायचं, कोणासाठी करायचं, कोणाकडनं करून घ्यायचं, कोणत्या वेळेला करायचं, या सगळ्या प्रश्नांची जी काही उत्तराची गोळाबेरीज आहे त्याला आपण नियोजन म्हटलेलं आहे. पण हे सगळे प्रश्न हे भविष्याशी निगडित आहे. काय करायचं भविष्याशी संबंधित, कोणाकडनं करायचं भविष्याशी संबंधित आहे. आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांना जर भविष्याशी कनेक्शन असेल तर निर्णय घेताना आपल्याला पूर्वानुमानाचा आधार घ्यावाच लागतो. म्हणून निर्णय घेण्यासाठी देखील पूर्वानुमान आवश्यक असतं, कारण पूर्वानुमानातून आपल्याला ऑप्शन मिळतात. कोणत्या मार्गाने जायचं आहे आणि कोणत्या मार्गाने गेल्यावर नेमका काय परिणाम घडणार आहे, आणि निर्णय म्हणजे काय, अनेक ऑप्शनमधनं किंवा अनेक पर्यायातून एकाची निवड करणं म्हणजे निर्णय. आणि म्हणून व्यावसायिक निर्णय आणि विशेषतः नियोजनासंदर्भात निर्णय घेत असताना पूर्वानुमानाची गरज ही भासत असते किंवा त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे असं आपल्याला सांगता येईल. पूर्वानुमानामुळे कर्मचाऱ्यांमधील समन्वय वाढीस लागतो. आता हे पूर्वानुमान काम जे आहे हे एकट्या दुकट्या व्यक्तीचं काम नाही. व्यावसायिक पूर्वानुमान जेव्हा आपण लक्षात घेतो ना तर त्यावेळेस अनेक व्यक्तींच्या प्रयत्नांची गरज असते. या प्रक्रियेमध्ये अनेक कर्मचारी सामावलेले असतात आणि मग त्यांच्यामध्ये समन्वय हा जर रुंदीगत झाला तर पूर्वानुमानाचं काम चांगलं होतं आणि त्यामुळे निर्णय घेणं आणि नियोजनाचं काम देखील उत्कृष्ट होतं. पण पूर्वानुमान प्रक्रिया नियोजनासाठी अवलंबित केल्यानंतर ओघानेच कर्मचाऱ्यांमधील समन्वय वाढीस लागतो आणि हा समन्वय वाढीस लागल्यामुळे लोक एकमेकाशी चांगल्या पद्धतीने जोडले जातात आणि एकमेकास मदत करण्याचा त्यांचा जो मानस असतो तो या ठिकाणी साध्य होतो. आणि त्यामुळे पूर्वानुमान जे कार्य आहे त्याचा दर्जा जो आहे तो दर्जा हा वाढीस लागतो. त्यानंतर अंदाजपत्रक निश्चितीसाठी पूर्वानुमान आवश्यक असतं. शेवटी अंदाजपत्रक या शब्दातच अंदाज हा शब्द आलेला आहे आणि पूर्वानुमान भविष्यातील अंदाजाचा परिपाक आहे किंवा भविष्यकालीन अंदाज वर्तवण्याचं काम पूर्वानुमानामध्ये असतं. आणि म्हणून कोणतंही अंदाजपत्रक तयार करायचं असेल तर पूर्वानुमान आवश्यक असतं. म्हणजे विशिष्ट आपण देशाचं अंदाजपत्रक लक्षात घेताना आपण असं म्हणतो की किंवा अर्थसंकल्प जाहीर होताना अर्थमंत्री असं म्हणतात की हा रुपया कसा आला आणि हा रुपया कसा खर्च होणार. म्हणजेच पैसे येण्याचं आणि पैसे जाण्याचं असं दुहेरी जो तक्ता आहे तो म्हणजे अंदाजपत्रक. आणि हे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी तुम्हाला भविष्यकालीन वेध घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी पूर्वानुमान आवश्यक असतं. पूर्वानुमानामुळे व्यावहारिक किंवा व्यावसायिक नियंत्रण कार्य सुलभ होतं. आता बघा, नियंत्रण कार्य एखाद्या संस्थेमध्ये मोडकळीस जर आलं तर कोणतीच कामं व्यवस्थित होत नाही. पण पूर्वानुमानामुळे आपल्याला अगोदरच जाणीव होते की नियंत्रण कार्यामध्ये शिथिलता आलेली आहे आणि अगदीच नियंत्रण कार्य मोडकळीस येण्यापूर्वीच या नियंत्रण कार्याची जी धार आहे ती कशी वाढवता येईल या संदर्भात आपण पूर्वानुमानाच्या आधारे वेध घेऊ शकतो आणि नियंत्रण कार्य जे भविष्यात अडखळणारं असतं, मोडकळीस निघणारं असतं ते आपण सुव्यवस्थित करू शकतो. संघटनात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी देखील पूर्वानुमान आवश्यक असतं. आता यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं आहे की उद्दिष्टामुळे दिशा मिळते. व्यावसायिक काम करण्यासाठी जी दिशा आवश्यक असते ना ती उद्दिष्टातनं मिळते आणि संघटनात्मक उद्दिष्टे गाठण्यासाठी पूर्वानुमान आवश्यक असतं असं म्हटलेलं आहे.
मग ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी ती कशी गाठता येतील, काय नेमकं करता येईल, शेवटी भविष्यकालीन परिस्थितीचाच आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून ही उद्दिष्टे परिपूर्ण करण्यासाठी पूर्वानुमान आवश्यक असते. त्यानंतर पूर्वानुमान व्यवसायाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गरजेचे असते. आता बघा, अंदाजपत्रक असो किंवा एखादा उपक्रम असो किंवा एखादी समस्या असो, व्यवसायामध्ये जे प्रश्न आणि जी कार्य आणि जी उद्दिष्टे आहे, या सगळ्यांनाच कनेक्ट होणारा व्यवस्थापनाचा एक कार्यभाग म्हणजे पूर्वानुमान. आणि मग सर्वांगीण प्रगतीची आपण अपेक्षा जर करतोय, तर भविष्यातले धोके वर्तमान काळातच टाळण्याचा प्रयत्न जर केला तर प्रगती ही होणारच असते. आणि म्हणून पूर्वानुमान हे व्यवसायाच्या सर्वांगीण प्रगतीला आधार देत असते किंवा मदत करत असते, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पूर्वानुमानामुळे संघ व सहकार्य भावना वाढीस लागते. बघा, मी अगोदरच तुम्हाला असं म्हटलं होतं की पूर्वानुमानासाठी कर्मचाऱ्यांचे समन्वय गरजेचा असतो. आता हा समन्वय साधला गेला तर संघ प्रबळ होतो, आणि संघ प्रबळ झाला तर संघ भावना प्रबळ होते, आणि संघ भावना प्रबळ झाली तर सहकार्य भावना वाढीस लागते. म्हणजे एकमेकावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि जेव्हा संघ भावना आणि सहकार्य भावना वाढीस लागते, तेव्हा पूर्वानुमानासाठी गोळा करण्यात येणारी माहिती आणि आकडेवारी याचा दर्जा फार उत्कृष्ट असतो. आणि जेव्हा संकलित केलेली माहिती आणि आकडेवारी याचा दर्जा हा जर उत्कृष्ट असेल, तर त्याच्या आधारे भविष्य जर वर्तवलं, भविष्याचा वेध घेतला, तर हा वेध दर्जेदार असतो किंवा वर्तवलेलं भविष्य हे अचूक ठरण्याची अधिकाधिक त्या ठिकाणी शक्यता निर्माण होत असते, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नंतर संभाव्य धोक्याचे प्रमाण कमी करणे शक्य असते. व्यवसाय म्हटला की धोका. आपण व्यवसाय कशाला म्हणतो किंवा उद्योगधंदा कशाला म्हणतो? धोका पत्करून नफ्याची प्राप्ती करून घ्यायची असेल अशा कृतीला आपण धंदा असं म्हणतो. म्हणजेच धंदा, व्यवसाय या क्षेत्रामध्ये नफ्याला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि मग धोके कमी जर केले तर नफा वाढणार असतो. विशेषतः आर्थिक संकट किंवा आर्थिक धोक्यांना बगल देण्यासाठी नेमकं काय करता येईल यासाठी भविष्याची चाचपणी करण्याचं काम पूर्वानुमानामध्ये होत असतं. आणि म्हणून पूर्वानुमानाचं महत्त्व हे अधिकाधिक आहे, त्याच्या अभ्यासाची गरज आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, आपण पूर्वानुमानाचं महत्त्व आणि गरज अभ्यासल्यानंतर आपल्याला पूर्वानुमानाच्या मर्यादा या लक्षात घ्याव्या लागतात. पूर्वानुमानाच्या मर्यादा का लक्षात घ्यायच्या? कारण मर्यादांचं आकलन जर झालं तर आपण मर्यादांवर योग्य ती कार्यवाही करू शकतो किंवा मर्यादांना आपण बगल देऊ शकतो किंवा त्या मर्यादांची जी धार आहे ती धार आपण कमी करू शकतो. आणि आपण एकदा या मर्यादांना बगल दिली किंवा त्याची धार जर कमी केली तर पूर्वानुमानाचा जो प्रभाव आहे तो वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे नियोजन कार्याचा देखील प्रभाव वाढतो. नियोजित कृती या सूत्रबद्धतेने आपल्याला कार्यान्वित करता येतात आणि त्याची फलश्रुतीसुद्धा आपल्याला अपेक्षेप्रमाणे प्राप्त होत असते. आणि म्हणून पूर्वानुमानाच्या मर्यादा लक्षात घेणं हे क्रमप्राप्त ठरतं. मग पहिली मर्यादा आहे, पूर्वानुमान हे गृहीतकांवर आधारित असतं किंवा गृहीतकांवर आधारित ही संकल्पना आहे पूर्वानुमानाची. मग आता प्रश्न पडतो, गृहीतक म्हणजे काय? आता हे गृहीतक म्हणजे भविष्य काळामध्ये नेमक्या काय घटना घडतील याविषयी आपण एखादं घोषवाक्य किंवा एखादं वाक्य आपण वर्तवतो
त्या वाक्याला गृहीतक असं म्हटलेलं आहे. गृहीत धरतो आपण आणि म्हणून गृहीतक. गृहीत धरलेलं वाक्य म्हणजे गृहीतक. मग हे गृहीतक सकारात्मक, नकारात्मक आणि या गृहीतकावर संबंधित आकडेवारी तुम्ही कोणती जमा केलेली आहे त्याच्यावर ते सिद्ध होत असतं. गृहीतकामुळे अभ्यासाला एक नवी दिशा मिळत असते. विशेषतः संशोधन अभ्यास जो असतो किंवा पूर्वानुमानाची जो काही ट्रॅक असतो त्या ट्रॅकवर गृहीतकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येईल. मात्र गृहीतक हे निश्चित नसतात. गृहीतक हे भविष्यकाळाशी संबंधित असतात आणि भविष्यकाळ हा अनिश्चित असतो. जर तुमचं गृहीतक चुकलं तर अतोनात नुकसान व्यवसाय संस्थेला भोगावं लागतं आणि म्हणून ही मोठी मर्यादा आहे की पूर्वानुमान हे गृहीतकावर आधारलेलं असतं. असं होईल किंवा तसं होईल, पण प्रत्यक्षात तसं घडेलच असं नाही. आणि म्हणून जर तुमचं पूर्वानुमान चुकलं तर नुकसान हे ठरलेलं असतं. कारण पूर्वानुमानावर आधारित तुम्ही निर्णय घेतात आणि पूर्वानुमानाच्या आधारे तुम्ही नियोजन करतात. नेमकं पूर्वानुमानामध्ये गृहीत धरलेले गृहीतक जर चुकले तर नियोजन फसतं. नियोजन फसलं की अतोनात नुकसान होतं. म्हणून ही मर्यादा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि योग्य ते गृहीतक कसे मांडतील याचा विचार आपण या निमित्ताने करू शकतो. दुसऱ्या मर्यादेमध्ये असं सांगता येईल की दीर्घकालीन पूर्वानुमान चुकीचे ठरू शकते. आता बघा, एखादा निर्णय हा अल्पकाळामध्ये खरा ठरतो, पण दीर्घकाळामध्ये तो खरा ठरेलच असं नाही. बहुतांश निर्णय अल्पकाळामध्ये खरे ठरतात. या उक्तीप्रमाणे पूर्वानुमानाच्या प्रक्रियेमध्ये जे काही तुम्ही भविष्याविषयी निर्णय घेतलेले किंवा भविष्याचा वेध घेतलेला आहे, हा वेध अल्पकाळासाठी खरा ठरतो, पण दीर्घकाळात तो चुकीचा ठरण्याची शक्यता जास्त असते. आता तुम्ही म्हणाल अल्पकाळामध्ये तो बरोबर ठरतो आणि दीर्घकाळामध्ये चुकीचा का ठरतो? कारण अल्पकाळामध्ये परिस्थिती फारशी बदलत नाही. जे व्यावसायिक वातावरण असतं, मग त्या आपण भौतिक वातावरण किंवा व्यावसायिक वातावरण या दोन्ही प्रकारच्या वातावरणांचा विचार जर केला तर अल्पकाळामध्ये ते फारसं बदलत नाही, पण दीर्घकाळामध्ये मात्र प्रचंड प्रमाणावर त्याच्यामध्ये बदल आपल्याला दिसून येतात. आणि मग या ठिकाणी आपण दीर्घकालीन पूर्वानुमान प्रक्रियेमध्ये हे तुमचे निर्णय किंवा नियोजन हे फसण्याची शक्यता नाकारू शकत नाही. आता ही मर्यादा लक्षात घेऊन आपल्याला याच्यावर काय करता येऊ शकतं? तर आपण ही उपाययोजना करू शकतो की नियोजन करताना एकूण जो काही कालखंड असतो तर मोठ्या कालखंडावर जास्त भर देण्यापेक्षा अल्पकालीन कालखंड जे आहेत त्याच्यावर आपण जास्तीत जास्त भर जर दिला तर आपण बऱ्याचशा चुका कमी करू शकतो. आणि अत्यंत महत्त्वाचे की ज्याच्याशिवाय पर्यायच नाही असे दीर्घकालीन निर्णय किंवा त्या संदर्भाचं पूर्वानुमान किंवा भविष्याची चाचपणी करण्यासाठी जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्या तज्ज्ञ मंडळींना आपण एकत्र आणून आणि त्यांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं. तसं पूर्वानुमानासाठी व्यक्तितज्ञ आवश्यकच असते, परंतु अगदी गुंतागुंतीच्या आणि अटीतटीच्या प्रसंगी मात्र या पूर्वानुमान क्षेत्रामध्ये किंवा ही कामं ज्या व्यक्ती करतात त्या व्यक्तींना आपण आमंत्रित करून त्यांचा सल्ला घेऊन मग आपण पुढची क्रिया जर केली तर पूर्वानुमान मग ते दीर्घकालीन जरी असलं तरी ती चुकण्याची शक्यता आपण कमी करू शकतो. आपण टाळू नाही शकत, पण ती शक्यता त्याची धार जी आहे ती कमी करू शकतो. त्यामुळे तोटा कमी होतो
एकदम वाढत नाही. आपण तोटा कमी करू शकतो, पण तोटा चुकल्यानंतर टाळू शकत नाही. पूर्वानुमानासाठीची तिसरी मर्यादा जी आहे ती पूर्वानुमानासाठी अनेक व्यक्तींचा सहभाग न मिळाल्यास ते फसते. बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि त्यामुळे पूर्वानुमानाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींचा जो गट आहे, या गटातील प्रत्येक व्यक्ती ही तन्मन धनाने किंवा मनापासून या पूर्वानुमानाच्या प्रक्रियेमध्ये सामील झाली की नाही हे डिटेक्ट करणं अवघड असतं. याचं निदान करणं हे सहज शक्य नसतं. आणि म्हणून काही व्यक्तींनी सहभाग देताना तो जर पूर्वदूषित वातावरणातून दिला असेल, म्हणजे तुमचे मागचे भूतकाळातील जे वैमनस्य आहे त्याचा प्रभाव जर इथे पडत असेल तर अशा व्यक्ती या सहभाग देत नाही. आणि पूर्वानुमानाच्या प्रक्रियेतील काही व्यक्तींचा असहभाग जर असला तर नियोजन फसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वानुमान चुकीचं ठरतं म्हणून नियोजन फसतं. पूर्वानुमानाची नंतरची जी मर्यादा आहे ती आहे पूर्वानुमानाच्या प्रक्रियेत व्यक्तींमधील समन्वय अवघड असतो. आता हे पूर्वानुमानाची जी प्रक्रिया आहे ही खंडित नसते, ती नियोजनाच्या प्रक्रियेप्रमाणे अखंडितपणे चालू असते. एक सायकल झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, तिसरं झालं की चौथं, अशा पद्धतीने नियोजन कार्य जिथं जिथं असतं त्या प्रत्येक ठिकाणी पूर्वानुमान हे आवश्यक असतं. आणि मग व्यवस्थापन ही जर कायमस्वरूपी प्रक्रिया आहे, अखंडित प्रक्रिया आहे, तर व्यवस्थापनासाठी करावं लागणारं नियोजन कार्य हे सुद्धा अखंडितच आहे. आणि नियोजनाचं कार्य जर सर्रास चालणार असेल तर पूर्वानुमान खंडित राहून चालणार नाही. पूर्वानुमानसुद्धा अखंडितपणे हे सुरू ठेवलं पाहिजे, तरच ती कामं वेळच्या वेळी आणि व्यवस्थित होत असतात. मात्र या पूर्वानुमानाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती जे आहेत या व्यक्तींचा समन्वय हा जर व्यवस्थित लावला नसेल किंवा समन्वय व्यवस्थित घातला नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला जबाबदार, कोणी कोणाच्या मार्गदर्शनाखाली माहिती आणि आकडेवारी गोळा करायची याचा कोणालाही अशी स्पष्ट कल्पना जी आहे ती मिळणार नाही. आणि स्पष्ट कल्पना नसल्यामुळे जे काही कृती होत आहे ही थोडीफार दिशाहीन होते, अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होते. आणि त्यामुळे व्यक्तींमधला समन्वय जो असतो हा समन्वय अनेक स्वभावाच्या व्यक्ती एकत्र आणणं आणि त्यांच्याकडनं पूर्वानुमान प्रक्रिया राबवणं हे एक डोकेदुखी किंवा अवघड काम असतं. कारण कोणाचा कधी इगो दुखवेल किंवा स्वाभिमान दुखवेल हे सांगता येत नाही. आणि जेव्हा व्यक्ती एकत्र येतात तेव्हा शब्दात पकडलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पूर्वानुमानासाठी असलेले व्यक्ती या तज्ज्ञ असतात, समजदार असतात. हे जरी सगळं खरं असलं तरी एखादा असा इन्सिडन्स असतो की त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं मन दुखावतं आणि त्यामुळे तो सक्रिय होत नाही पूर्वानुमानाच्या कामामध्ये. आणि मग सगळं जे काही काम जे आहे हे काम ढेपाळतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पूर्वानुमान करणारे अनुभवी नसतील तर ते कुचकामी ठरतं. शेवटी पूर्वानुमान म्हणजे भविष्याचा वेध आहे. आणि भविष्याचा वेध माहिती आणि आकडेवारी की जी भूतकाळातील माहिती आणि आकडेवारी आहे तिच्या आधारे आणि वर्तमानकालीन परिस्थितीचा विचार करून भविष्याविषयी चाचपणी किंवा वेध घेण्याचं काम हे या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की जेव्हा आपण पूर्वानुमानाची प्रक्रिया राबवतो तेव्हा अनुभवी व्यक्ती या गरजेच्या आहेत. नवीन व्यक्तीं जर तुम्ही सामील करून घेतल्या तर पूर्वानुमानातनं भविष्याची जी चाचपणी केलेली असते याच्यामध्ये अनेक त्रुटी राहून जातील हे
निसंशयपणे आपल्याला सांगता येतं. कारण पूर्वानुमान हा अनुभवी व्यक्तींमार्फत जर राबवला किंवा ही प्रक्रिया राबवली तर तुम्हाला चांगली फळं मिळू शकतात. म्हणजेच नियोजन तुमचं हे प्रभावी ठरू शकतं. पुढची मर्यादा आहे आकस्मिक बदलांमुळे पूर्वानुमान निष्फळ ठरते. आता हा बदल हा स्थायी भाव आहे आणि म्हणूनच एक कन्सेप्ट आहे बदलाचे व्यवस्थापन. कारण ही जी कन्सेप्ट आलेली आहे ती कशातनं आलेली आहे की बदल हे होतच राहतात. काही बदल हे हानिकारक असतात आणि काही बदल हे सुखकारक असतात. मग हानिकारक बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी जे व्यवस्थापन केलं जातं त्याला आपण बदलांचं व्यवस्थापन असं म्हणतो. बदलाच्या व्यवस्थापनामुळे सकारात्मक बदल अंगीकारले जातात आणि नकारात्मक बदल जे असतात त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. शेवटी पूर्वानुमान लक्षात घेत असताना आपल्याला आकस्मिक बदल जे होतात यांचा विचार करणं गरजेचं असतं. परंतु आकस्मिक बदल जे असतात हे सांगून बदल होत नसतात, ते अचानक होतात. त्यामुळे तुम्ही भविष्याचा वेध घेताना एखादं अंदाजाचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आणि अचानक परिस्थितीमध्ये बदल जर झाला तर तुम्ही जे स्ट्रक्चर पेपरवर उतरवलेलं असतं भविष्यकालासंबंधाचं ते निष्फळ ठरतं. आणि काही बदल हे माणसाच्या क्षमतेपलीकडले असतात. म्हणजे ते अनकंट्रोलेबल असतात. जे कंट्रोलेबल असतात किंवा नियंत्रणात असतात ते त्यावर काही विचार करता येतो. पण आकस्मिक नैसर्गिक काही बदल असतील तर तिथे माणूस हतबल होतो. अशा वेळेस तज्ञ व्यक्तींनी वर्तवलेलं पूर्वानुमानसुद्धा निष्फळ ठरण्याची शक्यता निर्माण होते. कारण अचानक येणारी वादळं, अचानक येणारे पूर, अचानक होणारी ढगफुटी हे काही या संदर्भात आपण नवीन तंत्रानुसार भविष्याचा वेध घेऊ शकलो आणि त्या पद्धतीने चेतावणीसुद्धा हवामान विभागामार्फत देण्यात येत असली तरी हवामान खात्याच्या अनेक अंदाजामध्ये काही अंदाज चुकलेले असतात किंवा चुकलेले आपल्याला बातम्यांमध्ये लक्षात येतात. म्हणजे शेवटी हवामान खातं जेव्हा पूर्वानुमान करतं, भविष्याचा वेध घेतं, परिस्थितीचा वेध घेतं तेव्हा तीसुद्धा माणसंच असतात आणि परिस्थितीमध्ये कधी अचानक बदल होईल त्यामुळे नेमकं काय होईल याचा ठाव ठिकाणा आकस्मिक परिस्थितीमुळे लावणं अवघड असतं. आणि म्हणून जेव्हा आकस्मिक बदल होतात तेव्हा पूर्वानुमानाची जी टोटल प्रक्रिया असते ही निष्फळ झालेली आपल्याला दृष्टीस पडते. नंतरची मर्यादा आहे प्रामाणिक निष्ठावान कर्मचारी नसतील तर प्रभाव कमी होतो. बघा, पूर्वानुमानासाठी खरी माहिती आणि आकडेवारी गोळा करण्याची आवश्यकता असते. त्याच्या आधारावर आपण भविष्याचा वेध घेणार असतो. जर पूर्वानुमानाच्या प्रक्रियेमध्ये प्रामाणिक आणि निष्ठावान कर्मचारी असतील तरच ते पूर्वानुमान हे फलदायी ठरू शकतं. जर पूर्वानुमानाच्या प्रक्रियेमध्ये काही कर्मचारी हे अप्रामाणिक किंवा निष्ठा नसलेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या पूर्वानुमानाचा प्रभाव हा कमी होतो असं आपल्याला सांगता येईल. खोटी माहिती आकडेवारी जर सादर केली तर त्याच्या आधारे येणारे जे काही भविष्य आहे किंवा भविष्याची चाचपणी आहे, भविष्याचा वेध घेण्यासाठी जे मुद्दे आपण मांडलेले आहेत हे सगळे निष्कामी ठरतात किंवा निष्फळ ठरतात. आणि ते जर निष्फळ ठरले तर नियोजन हे या ठिकाणी कुचकामी ठरतं. कारण पूर्वानुमान चुकतं म्हणून नियोजनसुद्धा चुकतं. त्यानंतरची मर्यादा आहे वरिष्ठांचा एकेखोरपणा पूर्वानुमान चुकण्यात होतो. बघा, पूर्वानुमानाच्या प्रक्रियेमध्ये अनेक तज्ज्ञ व्यक्ती या समाविष्ट करून घेतात असं आपण यापूर्वी पाहिलेलं आहे.
पण त्यामध्ये अनेक लोक समजदार असतात, पण एखादा वरिष्ठ त्याचा अहम जर जागृत झाला तर त्याचा एकेखोरपणा वाढीस लागतो आणि मग मी जे म्हणेल तेच खरं, मग बाकीच्यांच्या विचाराला तेथे थारा नाही. असा एकेखोरपणा हा पूर्वानुमान चुकण्यात होत असतो. आणि म्हणून वरिष्ठांनी समजदारपणा घेऊन आपल्यापेक्षा कनिष्ठ असेल पण तो चांगलं जर सांगत असेल तर त्या मुद्द्यांचा विचार अंतिम भविष्याची चाचपणी करताना केलाच पाहिजे. कारण प्रत्येकजण हा वेगळ्या अँगलमधनं भविष्याकडे पाहत असतो. त्या प्रक्रियेमध्ये वरिष्ठांनी समाविष्ट असलेल्या प्रत्येक सदस्याचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं पाहिजे. त्यांचा विचाराचा जो काही दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन अभ्यासला पाहिजे आणि नंतरच पूर्वानुमान केलं पाहिजे. तरच पूर्वानुमान हे यशस्वी होईल. अन्यथा वरिष्ठांचा एकेकोरपणा हा पूर्वानुमान चुकण्यात होतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. नंतरची मर्यादा आहे पूर्वानुमानासाठी माहितीचे स्रोत अधिकृत नसतील तर ते फसतंय. म्हणजेच यापूर्वी आपण लक्षात घेतलं आहे की पूर्वानुमानासाठी माहिती आणि आकडेवारी आवश्यक असते, परंतु ही ज्या स्रोतांकडनं किंवा ज्या मार्गाकडनं आपल्याला उपलब्ध होते हे मार्ग जर अधिकृत नसतील तर मिळालेली माहिती आणि आकडेवारी ही खरी असेलच याची खात्री देता येत नाही. आणि खोटी माहिती जर आपल्याला प्राप्त झाली तर आपण त्याच्यावर आधारित जे काही पूर्वानुमान करू किंवा भविष्याचा वेध घेऊ, भविष्याविषयीचे स्टेटमेंट करू किंवा गृहीतकं करू, हे गृहीतकं फसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पूर्वानुमानासाठी माहितीचे स्रोत अधिकृत नसतील तर ते फसतंय ही मर्यादा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. नंतरची मर्यादा आहे पूर्वानुमान प्रक्रियेत सदोषता प्रचंड तोट्यास कारणीभूत असते. बघा, पूर्वानुमान प्रक्रिया राबवताना त्याच्यामध्ये दोष नाही याची खात्री झाल्यानंतरच ती राबवणं आवश्यक असतं. घाईघाई आपण पूर्वानुमान प्रक्रिया राबवली तर त्याच्यामध्ये दोष राहून जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. आणि जर सदोष पूर्वानुमान प्रक्रियेचा अवलंब करून जर आपण पूर्वानुमान करत असाल तर भविष्यासंबंधी जे काही आपण स्टेटमेंट करणार आहात ते चुकीचं असणार आहे. जे काही निर्णय आपण नियोजनासाठी घेणार आहोत ते चुकणार आहेत. आणि जेव्हा असे निर्णय चुकतात तेव्हा प्रचंड हानी उद्योग संस्थेला किंवा व्यवसाय संस्थेला ही भोगावी लागते किंवा सहन करावी लागते. विद्यार्थ्यांनो, आपण पूर्वानुमानाच्या मर्यादा लक्षात घेतल्यानंतर आपल्याला या सेशनमध्ये आपण काय शिकलो या संदर्भाचं स्टुडंट असाइनमेंट किंवा गृहपाठ हा या ठिकाणी आवश्यक असतो. या निमित्ताने आपण आज झालेले जे काही सेशन आहे त्यातले जे काही मुद्दे आहेत त्याचं चिंतन मनन विचार मंथन या ठिकाणी आपण आपापसात करू शकतात आणि त्या आधारे आपण गृहपाठ जो आहे तो आपल्या बुद्धिमत्तेला त्या ठिकाणी साक्ष ठेवून करू शकतो असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा स्टुडंट असाइनमेंटसाठी किंवा गृहपाठासाठी प्रश्न आहे पूर्वानुमान म्हणजे काय आणि पूर्वानुमानाचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. दुसरा प्रश्न असा आहे की पूर्वानुमान संकल्पनेच्या व्याख्या स्पष्ट करा. पूर्वानुमानाच्या मर्यादा कोणत्या? हे दोन्हीही प्रश्न आपल्या सेशन अजेंड्यामध्ये किंवा त्या अजेंड्या संबंधित आहेत. आणि म्हणून परत एकदा आपण काय शिकलो याचा सारांशरूपी आढावा घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून आपण या सेशनचा जो काही सार आहे
हा सार आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. यामध्ये पूर्वानुमान म्हणजे भविष्यकालीन परिस्थितीविषयी अगोदरपासून निष्कर्ष काढणे किंवा भविष्याचा वेध घेणे होय. मुळात पूर्वानुमान या शब्दातच अर्थ दिलेला आहे. पूर्व अनुमान, संधीफोड जर केली तर पूर्व अनुमान म्हणजे घटना घडण्याच्या अगोदरच आपण त्याविषयी अंदाज करतो, म्हणून याला पूर्वानुमान असं म्हटलेलं आहे. आणि पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे की हे पूर्वानुमान म्हणजे नेमकं काय आहे, तर भविष्यकालीन परिस्थितीविषयी अगोदरपासूनच निर्णय घेणं किंवा निष्कर्ष काढणे, याविषयी वेध घेणे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता हा निष्कर्ष जो असतो ना, हा गृहीतकाच्या संदर्भात असतो, गृहीतकाच्या स्वरूपात असतो. पण यामध्ये एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हा निष्कर्ष म्हणजेच गृहीतकाच्या स्वरूपात आलेलं स्टेटमेंट किंवा केलेलं वक्तव्य हे भविष्यामध्ये खरं ठरू शकतं किंवा खोटं पण ठरू शकतं. कारण हायपोथेसिस मे बी करेक्ट, मे बी रॉंग असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पूर्वानुमानाच्या बाबतीत आपल्याला असंही म्हणता येईल की पूर्वानुमान म्हणजे भविष्यातील उत्पादन, नफा, विक्री, आर्थिक परिस्थिती याविषयी वर्तवलेले अंदाज होय. अर्थात आपण या दुसऱ्या मुद्द्यामध्ये व्यवसायाशी संबंधित मुद्दे लक्षात घेतलेले आहेत. भविष्यातील उत्पादन, नफा, विक्री, आर्थिक परिस्थिती याविषयी वर्तवलेले अंदाज, म्हणून या अंदाजाला आपण व्यावसायिक पूर्वानुमान असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर पूर्वानुमान हा नियोजनाचा पाया आहे आणि हा पाया भरभक्कम करण्यासाठी भूतकाळातील माहिती आणि आकडेवारी आणि वर्तमानातील परिस्थिती लक्षात घेऊनच पूर्वानुमान केलं जातं आणि तशा पद्धतीने ते करणं हे रीतसर मानलं जातं. विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपण समरी लक्षात घेतो किंवा सारांश रूपाने आपण आज काय शिकलो हे लक्षात घेतो, त्यावेळेस आपण डिटेलमध्ये किंवा सविस्तरपणे जे मुद्दे अभ्यासलेले आहेत त्या मुद्द्यांविषयी आपल्याला एक रेफरन्स टू कॉन्टॅक्ट किंवा त्याचं पुनर्स्मरण होतं आणि त्यामुळे आपल्याला होम असाइनमेंट जे आहेत, गृहपाठ जो आहे तो लिहिण्यासाठी फायदाच होतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थ्यांनो, पूर्वानुमानाच्या विषयी अर्थ, परिभाषा, त्याच्या मर्यादा, त्याचं महत्त्व लक्षात घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या तासाला नेमकं काय शिकायचं आहे यासाठी पुढील सत्राची रूपरेषा किंवा प्रीकॅप ज्याला म्हणतो त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या सेशनमध्ये कनेक्ट होता येईल आणि विस्मरण होणार नाही. तर साधारणपणे आपण पुढच्या सत्रामध्ये व्यवसाय पूर्वानुमान जो आहे त्या व्यवसाय पूर्वानुमान किंवा बिझनेस फोरकास्टिंग याच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे. मग हा विचार करताना आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? पूर्वानुमानाचा अर्थ पाहिला, व्याख्या पाहिली, पूर्वानुमानाचं महत्त्व किंवा गरज लक्षात घेतली, त्याचबरोबर पूर्वानुमानाच्या मर्यादा लक्षात घेतल्या. आता पूर्वानुमानासंदर्भात इतर मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यांमध्ये विशेषतः पूर्वानुमानाची वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. त्याचबरोबर पूर्वानुमानाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया देखील आपल्याला अभ्यासावी लागते. या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या पायऱ्या किंवा टप्पे आहेत ते सुद्धा आपल्याला या निमित्ताने अभ्यासता येणार आहे. त्यानंतर व्यवसाय पूर्वानुमानाची जी तंत्र आहेत त्या तंत्रांचा आपल्याला सांगोपांग विचार त्या ठिकाणी करायचा आहे, अभ्यास आपल्याला करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्वानुमान ही जी काही कन्सेप्ट आहे तिचा पूर्वार्ध किंवा त्यातले काही मुद्दे आपण
आजच्या या सेशनमध्ये घेतले आहेत. पुढच्या सेशनमध्ये आपल्याला उर्वरित मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत आणि पूर्वानुमान हे जे काही व्यवस्थापकीय कार्य आहे की जे नियोजनाचा आधार असतं ते कार्य आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. विद्यार्थ्यांनो, पुढच्या सेशनमध्ये आपण अधिक तयारी करून यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जे गृहपाठ दिलेले आहेत त्याचं चिंतन मंथन करून आपण या ठिकाणी जर उपस्थित झालात आणि ऐकून घेतलं तर आपल्याला निश्चितच पूर्वानुमानाविषयी अधिकाधिक कल्पना किंवा अधिकाधिक माहिती त्या ठिकाणी होईल आणि या निमित्ताने पूर्वानुमान हे वैयक्तिक जीवनात त्याचबरोबर व्यावसायिक जीवनामध्ये कसं उपयोगी पडतं याची नक्कीच आपल्याला जाणीव होईल. तेव्हा आपल्या सगळ्यांना आजच्या या सेशनमध्ये जो काही तुम्ही सहभाग दिला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या सेशनसाठी आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा करतो. धन्यवाद.